माहित असतं त्याला काही त्रास आहे तर ही घटना बी घडून येईल नसती. दादा आधी झालंच नाही का हा पण आता ते माहित नाही त्याच्यामुळे आता काय करणार माझं असं होत नाही. असं कुणाला मी वाईटच नव्हते, माझे लेकर बी वाईट नव्हते कुणाला. एवढी हिंमत नाही त्यांची आपल्याकडे बघायची पण आता कसं झालं ते बघावं लागेल. आता बघा तुम्ही शोध लावा. हायती राहिलो तर आम्ही 4 माणसं घरात. नाही काय होत नाही टेन्शन. सासऱ्याला 6 वर्ष झालं प्यारलं झालेलं आहे. ते पण पडूनच बोला येत नाही, चला येत नाही, ते बसून जेवण चुरून देतात नुसतं समज काय ना डाळ त्यांना आता. बोललेलं कळत आपल्याला त्यांचं कळत त्यांना कळालं का आता हे सगळं? नाही नाही. काय आपलं नाही. बोलणं बाबा माझा फक्त नाव कुणाचं येत नाही, नुसतं बाप्पा. बाईला बी न पोरांना बी बाप्पाच तेवढं. बिगर बापाच्या लेकरावर असा अन्याय होतोय म्हणल्यावर कोण ह्याचा न्याय करायचंय? न्याय झालाय म्हणूनच आरोपी धरलेत नाही तर इथून नितीनरावचं गाव नसतं तर हे दाबून टाकला. पोलीस यंत्रणा पुतण्या लागतोय माझा हो जीव. ना. आता दुसऱ्या ठिकाणी त्यांनी दाबूनच टाकला. सगळं लहानपणी कामं केलेली आहेत, संग राहिलेली आहेत. पुढची घटना जी आहे पुढची कायदेशीर प्रक्रिया त्यांना जन्मठेप फाशीपर्यंत गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार. बाबाचं माझ्या आखरीत झालं. तेवढंच पाहिजे. हा. ते होऊन बोलणार नव्हता कुणाला, मग अशी घटना त्याच्या संगत का घडली? पुन्हा दुसऱ्याला तरी पाठीमागे काय शेजारी बोलायचं? सोबत तोंडावर तोंड हायत, सांगायचं माझ्या पोराला, सांगायचं मला सांग.